ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये आज या ठिकाणी आपल्या सर्वांना याच्यासाठी बोलवले आहे. काँग्रेस पक्ष हा फार जुना पक्ष आहे. या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे 4 हुतात्मे आहेत. हुतात्मा शिंदे, हुतात्मा सारडा, हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन आणि हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी. या 4 काँग्रेसच्या नेत्यांनी येरवड्याच्या जेलमध्ये 12 जानेवारी 1931 फासावर गेले. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 70 वर्ष राज्य केलं आणि अनेक मोठ्या मोठ्या चळवळीच्या माध्यमातून असो, मग धरण असतील किंवा रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, अनेक गोष्टी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने केलेला आहे. आणि सोलापूर महानगरपालिका ही तर ऐतिहासिक नगरपालिका त्यावेळी ठरली. आणि अगोदर नगरपालिका होती. माणिकचंद शहा यांनी महात्मा गांधींच्या पुकारलेल्या असहकार चळवळीच्या मान्य करून सोलापूर शहरामध्ये यावेळी इथं सिंधीचे बन होते, ब्रिटिशांचे बन त्यावेळी तोडण्यामध्ये पुढाकार घेतला होता शंकर शिवदारेंनी. शंकर शिवदारेंना गोळी लागली आणि ते धारातीत पडले. ही चळवळ सोलापुरातून चालू झाली. काँग्रेसची चळवळ सोलापुरात देश पेटला होता, पण सोलापुरात फार मोठ्या प्रमाणात चळवळ चालू झाली. त्याच्यानंतर माणिकचंद शहा याने नवी पेठेत असलेल्या नगरपालिकेच्या इमारतीवरती तिरंगा लावून त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत असं त्यांनी 3 दिवस झेंडा त्या ठिकाणी लावून त्यांनी दाखवून दिलं देशाला की बाबा आम्हाला स्वतंत्र पाहिजे. आणि स्वतंत्राची चळवळ त्यावेळी सोलापुरातून पेटली. असं काँग्रेस आज या काँग्रेसचं परिस्थिती या शहरामध्ये आपण पाहतोय की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं मित्रपक्षाला मिळून. आज सोलापुरात देखील आज या ठिकाणी काँग्रेसला पिछेहाट झालेली आहे. मनाला वाईट वाटतं की काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते आम्ही कुठं कमी पडलो याचा आम्ही विचार करीत आहोत. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अनेक कार्यकर्ते, अनेक माजी महापौर असतील, अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील, त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आपण कुठेतरी कमी पडतो. आणि त्याच्याकरता सोलापुरातलं काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे, अध्यक्षपद, हे अध्यक्षपद बदललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं पडलेलं आहे. तर याबाबत पक्षश्रेष्ठीला देखील आम्ही त्यांच्या कानावरती या गोष्टी घातलेल्या आहे. तर जोपर्यंत ह्या गोष्टी लवकर होत नाही तोपर्यंत काँग्रेस परत एकदा उभारी घेऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतं. कारण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी अध्यक्षांना कोणाला तरी प्रभारी करा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी मदत होईल असं सांगितलं होतं, पण ते राहून गेलं. परवा कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये देखील ही यंत्रणा व्यवस्थित राबली गेली नाही. आता आरिफ शेख साहेब इथं आहेत, आपण बघतोय. अध्यक्ष आले पण
यांना माजी महापौर असून त्यांना त्या ठिकाणी ते पडले. सांगायला वाईट काय वाटतं की फक्त 2 नगरसेवक आले. काँग्रेसच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सगळ्यात कमी आलेले हे फक्त 2च नगरसेवक आहेत. तर शेवटी नैतिकता आहे. नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून ज्यांनी त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. तर आता गटनेते पदाची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली आहे. निश्चितपणे महानगरपालिकेत ते चांगलं काम करतील, महापालिका गाजवतील अशी आशा मी त्यांच्याकडून करतो. आणि या काँग्रेस कमिटीच्या, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जो काही कारभार आहे त्याच्याकरता वेगळी कमिटी करून त्या ठिकाणी बदल करणं महत्त्वाचं आहे. याच्याकरता मी आज आपल्यासमोर मी श्रेष्ठीला देखील विनंती करतो. तुमची काय मागणी आहे? अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, नैतिकता कारण राजीनामा द्यावा असं मागच्या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची जेव्हा मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सर्व जे काही नगरसेवकांना तिकीट दिलं होतं त्या सगळ्यांना बोलून चिंतन शिबिर त्यावेळी प्रणितांनी घेतलं होतं. अनेक लोकांनी त्यावेळी जमून त्यावेळी सगळ्यांनी मागणी केलेली आहे, सगळ्यांनीच मागणी केलेली. अनेक लोकांनी त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून सांगितलं. आणि ते देखील मागच्या वेळी मुलीच्या लग्नानंतर मी करतो असं त्यांनी हरिभाईंना पण बोललं, मला सगळं सांगितलं, एवढं झाल्यानंतर मी करतो म्हणून ते बोलत होते. तर निश्चितपणे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आता एक महापालिकेची जबाबदारी आहे. एक व्यक्ती एक पद या उक्तीत ठरून माननीय अनेक आमचे ज्येष्ठ नेत्यांना आम्ही विनंती केलेली आहे. बघू आता पुढं काय होतंय. जे आतमध्ये खतखत आहे ते मी उघडपणे बोलतो. लोक कार्यकर्ते नेते मंडळी बाकीचे कोण बोलायला तयार नाही. तर त्याच्याकरता मी आज आपल्यासमोर हे निवेदन खतखत होऊन आलाय पण बाहेर येणार झालंय. खतखत बाहेर येणार झालंय कारण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. खासदारांवरती आज टीका होते. खासदारांनी मिटिंग घेतली कशासाठी की बाबा कार्यकर्त्यांना धीर द्यावा, आपण 2 पावलं मागं जाऊ म्हणून आलेलो आहोत. पण पुढे जात असताना आपण 2 पावलं आपण मागं घेतलेले आहेत असं सांगून त्यांनी पक्षांतर्गत सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी धीर द्यायचा प्रयत्न केला. परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी त्याची रिॲक्शन कारण नसताना वेगळ्या संस्कृतीने त्यांनी दिलेलं आहे. 50 पावलं पडून देखील पाय वरती राहिले असं म्हणणं हे संस्कृतीला शोभण्यासारखे तेच सांगू ना. त्याच्यावरतीच येतो नितीन मी त्याच्यावरतीच येतो की एवढी मोठी टीका झाली. मला पालकमंत्र्याच्या बद्दल तर हे करायचंच आहे. पण एवढी मोठी टीका टिप्पणी झाली असताना काँग्रेस कमिटीत खतखत बाहेर का आली नाही? काय काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते गप्प बसले? एकटी सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिलं ह्याच्यावरती, बाकी कुणीच स्टेटमेंट दिलं नाही. अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी. त्याने अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी तुटून पडलं पाहिजे. त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होतं. एका भगिनीला या खासदार ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं? माझा त्यांना सवाल आहे. अशा पद्धतीने बोलतात. तुमच्या या पालकमंत्री पदाला हे शोभत नाही असं मला वाटतं. कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला विजय झालेला आहे. आपण विजय देखील पचवायला शिकलं पाहिजे.
या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला काहीही डिवचलं नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलं हे चुकीचं आहे, याचा मी निषेध करतो. दोन गोष्टी हे तर वेळ नाही ना. आता 15 ऑगस्ट असू दे, महात्मा गांधी जयंती असू दे, यावेळी वेळेवर होईना झाल्यात. पूर्वी कोणी येऊ दे जाऊ दे, 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, महात्मा गांधी जयंती असू दे, महात्मा गांधी जयंतीला परेड व्हायची, सेवादलची परेड व्हायची सगळी समोरच्या बाजू, आणि झेंडावंदन व्हायचं. ते देखील आता टिळकांच्या पुतळ्यासमोर होत नाही, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर होत नाही. असो, आता आम्हाला कसं जर का तक्रार करून किंवा वारंवार मागणी करून देखील जर का पक्षश्रेष्ठी तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केली तर तुमची भूमिका काय असेल? माझी मी राजीनामा देतो. आम्ही महात्मा गांधींच्या विचारावरती चालणारे लोक आहोत. त्यांनी जर आमचं ऐकलं नाही, आम्ही राजीनामा देऊन घरात बसतो. याची जे काय करायचं आम्ही तेवढंच करतो. त्याची मागणी तुम्ही खासदार प्रणिते असतील किंवा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब असतील यांच्याकडे केली आहे का? केलं ना, सांगितलं ना, मागणी केली आहे. मागणी केल्यामुळे बघूयात म्हणजे आता येणार आहे. तर मी प्रणितीताईंशी काय बोललो नाही या संदर्भात. मी शिंदे साहेबांशी बोललो नाही. का प्रणितीताईबरोबर तुमचं कम्युनिकेशन झालं नाही माझं. झालं नाही का जमत नाही? नाही बोलतो ना. असं कसं जमून नाही जमायचं कारण काय? मग 26 तारखेला का निघून आलं? 26 तारखेला का निघून आलं? कुठून? काँग्रेस कमिटी. काँग्रेस कमिटीचा झेंडावंदनाचा टाइम 8:30 वाजता होता. इथं कोणी येऊ दे कोणी जाऊ दे, कारण झेंडावंदन 8:30 वाजता व्हायला पाहिजे ही आजपर्यंत काँग्रेसची परंपरा आहे. असं एकदा अप्पासाहेब ब्रह्मनाळकर यांनी देखील एक नेता मोठा येणार होता, पण वेळेवरती तो झेंडावंदन झाला याचा मला अभिमान वाटतो. आणि त्याच्यानंतर मला 3 ठिकाणी जायचे होते. माझे देखील टाईम ठरलं होतं आणि तो कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम 8:30 त्यांनी नंतर 9ला डिक्लेअर केला. प्रणितीताई थोड्या कामात होत्या, त्यांना यायला वेळ झाला, त्याच्यामुळे झेंडावंदन उशिरा झाला. नाराजी तर आहेच आमची. अजून काही मुद्दे किंवा काही मला अजून थोडं प्रूफ पाहिजे. ते झाल्यावर मी स्वतः जसं आमदारांनी इथं बोलवलं, मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केलंय, कसं माझा पराभव झाला आणि त्यांनी कुठं कुठं मॅनेज झाले अध्यक्ष, जरा डिटेल जरा येऊ दे, मी सर्वांना बोलतो. हा झाला इलेक्शनचा मुद्दा. तर पक्षीय राजकारणामध्ये चेतन नरोटे हे अध्यक्षपदाला योग्य नाही किंवा त्यांच्या कामाची पद्धत योग्य नाही असं तुम्हाला वाटतं? तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात? नाही साहेब, यांनी जे बोलले सर्वातर्फेच बोललेले, व्यक्तिगत त्यांच्यासाठी नाही, सर्वांचे जे मत आहे ते आमदार साहेब इथं मानलेले आहे. तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की साहेब आणि ताई सर्व अध्यक्षालाच द्यायला लागले. आमदारकी असू दे, काम त्या शहर अध्यक्ष असू दे, तिकीट असू दे. माझं एवढं मत आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होते. त्यांनी सर्व शहराची त्यांच्यावर जबाबदारी होती. तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता. तर त्यावेळेस तिने सर्वांना नाहीतर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची. येलगुंदा सर होते, निंबर्गी सर होते, चाकोते साहेब होते. तुम्ही बघा, मी माझ्या वार्डात बघतो कसं आहे, अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वाऱ्यावर सोडून फक्त प्रभाग 15 हा टार्गेटमुळे सर्व ही जी परिस्थिती झाली या सर्वांचं कारणीभूत अध्यक्ष. अजून मला थोडा वेळ द्या, अजून मी मला बोलणारच आहे, मी बोलणारच होतो, पण अजून काही माझ्याकडे प्रूफ यायचे, ते झाल्यावर एकदम ठामपणे मी बोलणार. आणि माझी नाराजगी अध्यक्षवर आहे. पण याच्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचे असे अनेक कार्यकर्ते काँग्रेस सोडून गेले आणि काँग्रेसबरोबरचे संबंध, चांगले असलेले संबंध हे दूर झाले, पण अध्यक्ष मंडळी करायला अयशस्वी ठरले असं तुम्हाला वाटतं का? बरोबर आहे ना, खरं आहे ते. काँग्रेस सोडून जे काँग्रेस अल्पसंख्याकांचे नेते चालले त्यांना जाऊन समजायचं तुमची काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे.
असं कोणच करायला तयार नाही, ना अध्यक्ष करायला तयार आहे, ना नेते मंडळी करायला तयार आहे. तर त्यांनी कोण येते, कोण येऊ दे, कोण जाते, कोण जाऊ दे, अशामुळं काँग्रेस पूर्ण संपलेली आहे. तर पुन्हा काँग्रेस उभारण्यासाठी सर्व शिंदेसाहेब, पंडितताई सर्वांना बोलून जुळवाजुळवी करून काय तुमचं प्रॉब्लेम आहे हे सर्वांच्या काय त्यांची इच्छा आहे ते जाणून घेऊन पुढे निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तोच प्रश्न पुन्हा तुम्हाला विचारतो. श्रेष्ठीकडे सांगून देखील जर का निर्णय त्यांनी त्यांच्या मतावर ठाम राहिलं तर तुमची भूमिका काय असेल? जे सर्वांनी निर्णय घेतील त्या निर्णयाची मी तुमची समज भूमिका आहे. सर्वांची नाही, मला तुम्ही दोघं आहेत समोर, दोघांची भूमिका सांगा, त्यामध्ये तुमची भूमिका काय? त्यांनी सांगितली त्यांची भूमिका. ते बरोबर आहे, त्यांनी बोलले ते एकदम बरोबर आहे. आमदार साहेब जे बोलले ना, त्यांनी शेवटी म्हणतात कोण ऐकत नसेल तर राजीनामा द्यायला तयार आहे. तुमची भूमिका मी माझी भूमिका तुम्हाला 1-2 दिवसांनी बोलतो म्हणलो ना. Like, subscribe, click on the bell.